नाशिकच्या बोंदुखरातला 1 एप्रिलपर्यंत 4 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। नाशिक कोर्टाचा निर्णय सरकारी वकिलांकडून 3 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। बोंदुखराची समोरासमोर चौकशी करायची असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं। बोंदुखरात पीडितांना देत असलेलं पाणी आणि पेढे यांचा तपास करायचा असल्याचं सरकारी वकिलांचा कोर्टात युक्तिवाद। प्रकरणाची सखोल चौकशी केली तर अनेक पीडित धाडस करून पुढे येतील असाही युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला। बोंदुखरात प्रकरणी रुपाली चाकणकरांना एसआयटीकडून समन्स। सूत्रांची माहिती, शिवनिका ट्रस्टच्या आजी-माजी सदस्यांची चौकशी होणार। शिवनिका संस्थांचे सर्व व्यवहार आता एसआयटीच्या रडारवर। सूत्रांची माहिती, समन्स देणं म्हणजे गुन्हा सिद्ध होणं असं नाही। समन्स म्हणजे तपासाचा भाग असून त्याबद्दल काय चुकीचं वाटलं तर पोलीस कारवाई करतात। रुपाली चाकणकरांना आलेल्या समन्सवर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। एप्स्टीनला जसं मारलं तसं खरात सोबतही होऊ शकतं। पुरावे नष्ट करण्यासाठी असं केलं जाऊ शकतं। विजय वडेट्टीवारांचं विधान, कायद्यानं खरातला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। वडेट्टीवारांची मागणी, खरात महिलांना कसं भुलवायचा, चौकशीत धक्कादायक माहिती उघड। तू दिसायला सुंदर, नवऱ्याला तुझी कपॅबिलिटी ओळखता येत नाही असं खरात महिलांना बोलायचा। खरात महिलांची गोड बोलून त्यांची स्तुती करून त्यांना जाळ्यात ओढायचा। खरात प्रकरणात नवनवे धक्कादायक खुलासे समोर। अशोक खरातच्या आर्थिक व्यवहाराची आता ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता। सावकारी आणि हवालामार्फत देशविदेशात शेकडो कोटींची हेराफेरी। व्यावसायिक आणि नेत्यांचा काळा पैसा खरात व्याजानं देत असल्याचा संशय। खरातचा उकस कार्यालयाची एसआयटीकडून पुन्हा तपासणीत खरातच्या कार्यालयात उच्च दर्जाच्या काचा बघून पोलीस थक्क। खरातच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अति गडद काळ्या रंगाची होती। चाकणकरांवरही गुन्हे दाखल करून अटक करा। खरातला राजकीय पाठबळ देणाऱ्यांना अभय देऊ नये। खरात प्रकरणी चाकणकरांना सह आरोपी करण्याची विकास लमांडेंची फडणवीसांकडे मागणी। दीपक केसरकर अशोक खरातचे सर्वात मोठे हस्तक आहेत। अनेक मंत्र्यांना आणि आमदारांना केसरकरांनी खरातकडे नेलंय। एकनाथ शिंदेंना खरातकडे घेऊन जाणारे हेच केसरकर आहेत। संजय राऊतांची दीपक केसरकरांवर टीका। उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकरांनाही आरोपी करायचं का? भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल। दीपक केसरकरांनी 39 आमदारांची नावं जाहीर करावीत। विजय वडेट्टीवारांची मागणी, खरातला 39 आमदार भेटले पण माझंच नाव का, असं विधान केसरकरांनी केलं होतं। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व स्वीकारून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असतील तर आनंदच। आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया, तर अजितदादांच्या उत्तराधिकारी म्हणून सुनेत्रा पवारांना पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सन्मान मिळायला हवा, शेळकेंचं वक्तव्य। विलिनीकरणाची चर्चा सध्या कुठेही नाही। विलिनीकरणावरती राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार निर्णय घेतील। सुनेत्रा पवारांचं नेतृत्व सर्वांनी स्वीकारावं। TV9 मराठीशी बोलताना सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। राजकारणात लवकरच मोठा भूकंप होणार। ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी हे योग्य वेळी समजेल, शिवसेनेच्या खासदार ज्योती वाघमारे यांचा दावा। लोकप्रियता वाढवण्यासाठी ज्योती वाघमारे विधानं करतायत। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य, यामध्ये काहीही तथ्य दिसत नाही। वडेट्टीवार यांची टीका। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते शानू पठाण आक्रमक। ठाणे महापालिकेचं बजेट हातात घेऊन पालिका, घनकचरा विभाग आणि पालिकेवरती ओढले ताशेरे। घनकचरा विभागाला एजन्सीकडून 3 स्टार रेटिंग दिल्यामुळे विरोधी पक्षनेते नाराज। खासदार भुमरेंच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल। दाऊदपुरा भागातील 9 एकर हिबानामा जमीन प्रकरणी गुन्हा दाखल। हिबानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची होती तक्रार। छत्रपती संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेकडून गुन्हा दाखल। बुलढाण्यातील माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा। दरम्यान या अफवा असून मी काँग्रेसचा असल्याची प्रतिक्रिया राहुल बोंद्रेंनी दिली आहे। नंदुरबारच्या खोडस गावात भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय। आमदार चंद्रकांत रघुवंशींच्या उपस्थितीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवरती माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याच्या निर्णयाला मोठा दणका। मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा मोठा निर्णय। ग्रामपंचायत प्रशासकांना आर्थिक आणि धोरणात्मक निर्णयास मनाई। मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं गॅस तुटवड्यासंदर्भात आणखी एक पत्र। आंबील सणाला जैन मंदिरात गॅस उपलब्ध करून देण्यासंदर्भात लोढांचं पत्र। मलबार हिल परिसरातील 16 जैन मंदिरात प्रत्येकी 5 सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मागणी। मुख्यमंत्र्यांना चौकशी करायची असेल तर गुजरात राज्याची करा। गॅससाठी सगळ्यात जास्त रांगा गुजरातमध्ये लागल्यात। गॅस तुटवड्यावरून राऊतांचा भाजपवरती निशाणा, तर गुजरातचं नाव घेतलं की मराठी अस्मिता जागी होईल असं राऊतांना वाटतंय। नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर।
एलपीजी गॅस मिळत नसल्यामुळे रिक्षा चालक पालकमंत्री संजय शिरसाटांच्या घरी ऑटो रिक्षा घेऊन संजय शिरसाटांच्या घरासमोर रांग लावली। ऑटो एलपीजी गॅसचे पंप बंद झाल्यामुळे रिक्षा चालक अडचणीत। युद्धजन्य परिस्थितीमुळे औद्योगिक क्षेत्रावर परिणाम। उद्योगमंत्री उदय सामंतांच्या उपस्थितीत पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठकीचं आयोजन। बैठकीत उपाययोजनांवरती होणार चर्चा। प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। नंदुरबारमध्ये इंधन खरेदीवरती तहसीलदारांकडून नवीन आदेश। दुचाकी वाहनाला 1 लिटरपेक्षा अधिक पेट्रोल मिळणार नाही। 4 चाकी वाहनाला 5 लिटर तर मोठ्या वाहनांना 30 लिटर डिझेल मिळेल। पेट्रोल पंप चालकांना नियमांचं काटेकोर पालन करण्याचे आदेश। आखाती देशातील युद्धाचा पुण्याच्या ग्रामीण भागातील कार्यक्रमांवर परिणाम। व्यावसायिक सिलेंडर मिळत नसल्यामुळे आचार्यांचं जेवण बनवण्यासाठी नकार। ग्रामस्थांनी एकत्रित येत थेट चुलीवरती सप्ताहाचं जेवण शिजवलं। सोलापुरातील सर्व खासगी ऑटो एलपीजी गॅस पंपाला टाळं। सोलापुरातील 18,000 रिक्षा चालकांचा व्यवसाय बंद। रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ। सरकारनं किमान रिक्षा चालकांसाठी गॅस उपलब्ध करून देण्याची चालकांची मागणी। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण तसंच दुर्गम भागात पेट्रोल आणि डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध। या पंपातून साधारण 10 ते 11 गावांना नियमित इंधन पुरवठा केला जातो। स्थानिक स्तरावर पुरवठा व्यवस्थित सुरू असल्याची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये ऑटो एलपीजी गॅससाठी 2 किलोमीटरपर्यंत रांग। पंपावरती एलपीजीचा साठा संपला तरीही रिक्षा चालकांची रांग। 20 दिवसात ऑटो एलपीजी गॅसचे दर तब्बल 49 रुपयांनी वाढले। एलपीजी मिळत नसल्यामुळे रिक्षा चालकांच्या शिरसाटांच्या घराबाहेर रांगा। ऑटो एलपीजी गॅसबाबत तोडगा काढण्याची रिक्षा चालकांची मागणी। मी पेशंट आहे, मला खायला पैसे नाहीत असं म्हणत संजय शिरसाट यांच्यासमोर व्यथा मांडताना रिक्षा चालकाला अश्रू अनावर। गोंदियामध्ये 6 वर्षांनंतर रेशन दुकानावर रॉकेल मिळणार। स्टोव्ह खरेदीसाठी नागरिकांची लगबग सुरू। आखाती देशातील युद्धामुळे सिलेंडरचा तुटवडा।